नमो बुद्धाय जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आजच्या तथागतांच्या उपदेशाला आपण सुरुवात करूयात. तथागतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करण्यासाठी आपण ग्रंथपठन करत आहोत. सर्वांनी एकाग्र चित्तेने तथागतांच्या उपदेशाकडे लक्षपूर्वक ऐकावे. आज आपण पाहणार आहोत पुत्रांसाठी विनय. मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणांपासून त्याला परावृत्त करतात. सद्गुणांचा त्याला उपदेश करतात आणि व्यवहाराचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात. आता आपण पुढे पाहूया शिष्यांसाठी विनय. शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्याचे कोणते काम करावयाचे पडेल तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असताना एकाग्र चित्तेने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवतात. त्याचे मित्र आणि सोबत्याशी त्यांच्या संबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात. आता आपण पुढे पाहूया पती आणि पत्नीसाठी विनय. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तजशी एकनिष्ठतेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्यांच्यावर प्रेम करते. ती सासरच्या माहेरच्या नातलगांचे आदर आतिथ्य करून आपले कर्तव्य बजावते. ती पतिव्रतेने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते. कुलपुत्राने औदार्याने दाक्षिण्याने दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकार्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपल्या स्वतः त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्यांचे मित्र आणि परिचित त्यांच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे संरक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपत असतात. पुढे आपण पाहूया धनी व सेवक यांच्यासाठी विनय. धन्याने नौकर चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रूषा करावी. असाधारण स्वादिष्ट पक्वानांनी त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी
कारण नौकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्यांच्यापूर्वी उठतात आणि त्यांच्यानंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्यांची कीर्ती सर्वत्र वाढवतात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मनसा त्यांच्यावर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराडमुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी नाही पडले ते शिकवतात आणि पूर्वी जे कानी पडले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. यातून निष्कर्ष असा की भगवंतांनी सियालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर ते म्हणाले, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थानभ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा. आपण आज इथेच थांबूया. आपल्याला बुद्धांचे प्रवचन कसे वाटले हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.